मयुरा काळे काम आहे त्यांचं वाला, मग त्यांचं नाही पण अमरदादाचं काम आहे मतदारसंघात. 25 वर्षापासून त्याच्या घरात सत्ता राहिली पण विकास झाला आर्वी मतदारसंघाचा. आपापले विचार असते ते. दारूबंदी वगैरे काही नाही आहे, दारू चालू आहे आणि दारूमुळेच सर्व जवान पिढी जे आहे ते पूर्ण नष्ट होऊन राहिलेली आहे. दारू आता हे सरकारनं चालू केली ते आम्हाला पैसे आणून देत जा आम्ही लक्ष देऊ. कोणत्या सरकारनं? आता हे बीजेपीनंच म्हणा लागेल. बीजेपी. म्हणून आता काही लोकांचा कौल आहे का बाबा तुतारी आली पाहिजे, खासदारीच्याच घरी आमदारीच्याच घरी. जे एक काम व्हायचं आहे ते नाही आमदार न केला तर खासदार करणार. दोनच असे नेते होते, एक दादारावजी केचे आणि अमरभाऊ काळे. तसं तर कार्यकर्ता दोन्ही नाही आहे, ग्राउंड लेवल कोणाचंच वर्किंग नाही, दोघांचं पण नाही. त्यानं जे आश्वासन दिले होते आम्हाला, देवेंद्र फडणवीस आले होते, आणतो म्हणे, रेल्वे चालू करतो म्हणे, साऱ्या इथं इंदिरा चौकामध्ये सह्या नेल्या लोकांच्या. सर्वात मागं आमची हे तहसील आहे. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे आली आहे. माझे शहर माझी ओळख, आय लव्ह आर्वी. आर्वी मतदारसंघ हा वर्धा जिल्ह्यात येते आणि या आर्वी मतदारसंघात 4 वर्षापर्यंत, तब्बल 4 वर्षापर्यंत डॉक्टर शरद काळे हे आमदार होते. त्याच्यानंतर मग त्यांचा मुलगा अमर शरद काळे हे आमदार झाले आणि नंतर मग त्यांना फाईट दिली दादारावजी केचे. दादारावजी केचे नंतर 2014 मध्ये पुन्हा अमर काळे आणि अमर काळेंना पुन्हा टक्कर देऊन मग पुन्हा दादारावजी केचे 2019 मध्ये. पण यावेळेस भाऊ आता विषय असा झाला ना, तर यावेळेस या विधानसभेत अमर काळे ना दादारावजी केचे. मग आता हाय कोण? तर विषय इथं असा आहे की महाविकास आघाडीकडून तुतारी या चिन्हावर उभ्या आहे मयुराताई अमर काळे, ज्या अमर काळेच्या वाईफ आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर बीजेपी मधून दादारावजी केचे यांना तिकीट न देता ते तिकीट दिली आहे सुमित दादा वानखडे यांना. तर आता थोडासा विषय असा झाला की दादारावजी केचे न इथं बीजेपी रुजवली, वाढवली, कार्यकर्ते हे ते सगळं असा गोतावळा निर्माण केला. मग दादारावजी केचेलेच तिकीट भेटायला पाहिजे होते का? थोडेसे कार्यकर्ते नाराज होते. मग त्यानं म्हटलं का अपक्ष लढा, मग त्यानं अपक्ष फॉर्म भरला. मग दादारावजी केचे अपक्ष उभे होते, पण मग ते नंतर काय त्याच्या झाल्याचं समजूत घातली सर, मग त्यानं तो अपक्षाचा फॉर्म मागं घेतला आणि ते आता सध्या बीजेपी कडून सुमित वानखडे यांना सपोर्ट करत आहे. तर नंतर प्रहार मधून जयदादा बेलखडे हे उभे आहे. तर विषय आता असा आहे की जयदादा बेलखडे उभे आहे, त्याची कामही आहे, पण तरी तसं जर चित्र पाहिलं तर असं वाटून राहिलं डायरेक्ट फाईट आहे ते महाविकास आघाडी आणि महायुती अशी आहे. पण नेमकं आता आर्वीकरांचं काय म्हणणं आहे, जास्तीत जास्त ते कोणाला प्रतिसाद देऊन राहिले किंवा कोणाला भावी आमदार म्हणून पाहून राहिले. तर मग आता ते पाहण्यासाठी आपण फिरणार आहे मतदारसंघ. आहे का मग तुम्ही रेडी? चला मग जाऊ मतदारसंघात. मयुरा काळे काहून म्हणजे काम आहे त्यांचं वाला, मग त्यांचं नाही पण अमरदादाचं काम आहे मतदारसंघात. 25 वर्षापासून त्याच्या घरात सत्ता राहिली पण विकास झाला आर्वी मतदारसंघाचा आणि यावर्षी पण आम्ही त्यांनाच मतदान करू आणि त्यांनाच निवडून आणू. नाही, नक्कीच आपापले विचार असते ते. या विधानसभा मतदारसंघामध्ये नेहमी भारतीय जनता पार्टीची सत्ता राहिली आहे. आष्टी पंचायत समिती असो की कारंजा पंचायत समिती असो, त्या तीनही पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीची एखादी सत्ता आहे. या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये 13 जिल्हा परिषद पैकी 9 जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे होते. त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघाची जनता भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान करेल यात शंका नाही. नाही मॅडम, कसं आहे, घराणेशाहीचा जर विषय राहिला तर घराणेशाही प्रत्येक पक्षामध्ये आहे. बीजेपी मध्ये बी घराणेशाही आहे आणि काँग्रेसमध्ये पण आहे आणि सर्वच पक्षामध्ये घराणेशाही. तर घराणेशाहीचा विषय विरोध करणारच नाही जनता आणि 100% मयुरा वहिनीला निवडून देणार. जे अमरदादा आहे त्यांचे काम आहे ना मतदारसंघात, जवळपास 3 वेळा ते आमदार राहिले आहे आणि विकास आहे, बरेचसे कामं झाले आहे. गावामध्ये पाणी पुरवठा नव्हता, म्हणजे पाणी नव्हतं तर पाण्याचे काम आहे, क्रीडांगण झालेलं आहे, त्याच्यानंतर सारवाडीमध्ये मोठं हॉस्पिटल झालेलं आहे, बरेचसे काम आहे. म्हणजे सांगायचं काम नाही, जनतेला दिसतेच विकास कोण करून राहिलाय कोण नाही करून राहिलाय. दादारावजीचं विकास तर पण सांगता येईल नाही, पण जनतेला चॉकलेट दिलेले आहे. आता माझ्या घरासमोर एक रोड झाला, आतापर्यंत तो रोड झाला नाही 5 वर्षात. मध्ये नुसतं बोर्ड लावलेले आहे, उद्घाटन करून ठेवले आहे, कामं झालेली नाही आहे. असे कामं त्यांनी केले आतापर्यंत. बीजेपीच्या आमदारांना म्हणते बोर्डच लावून ठेवले फक्त. ताई हे काँग्रेसचे आहे, माझे मित्र आहे, यांना विचारा की यांचे जे सन्माननीय आहे साहेब
त्यांनी त्यांच्या घरासमोरचा रोड सुद्धा बांधलाय. हे मी नाही म्हणत, हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सन्माननीय कराडे सर म्हणतात आपल्या भाषणामधून. तिकीट तर ह्या पक्षाचा निर्णय आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये आर्वे विधानसभा मतदारसंघामध्येच रनिंग आमदारचं तिकीट काढलं नाही. असे भरपूर विधानसभा मतदारसंघ आहे. नागपूर मधलं मध्य नागपूर आहे, गडचिरोलीमध्ये आहे, तिकडे अकोल्यामध्ये आहे, खूप ठिकाणी काढलाय. 24,000च्या वर सुमितदादा निवडून येतील. बिलकुल नाही नाही नाही, हे चुकीचं आहे. आणि हे म्हणते की दादारावजींनी भाऊ विकास केला, तर मला सांगा यांनी विकास कुठे केलाय. आज या रोडाला 7 वर्ष झाले, बीजेपीचं गव्हर्नमेंट आहे. त्याच्यानंतर ह्या एक रोड नाही करू शकले 12 किलोमीटरचा. तर हे म्हणते विकास झाला. विकास तुम्ही आम्हाला दाखवा. आणि राहिला विषय अमर भाऊचा, तर अमर भाऊच्या घरासमोर जर अमर भाऊनं रोड केला असता तर जनतेने ह्या विषय म्हणजे जनतेने हा प्रश्न केला असता का बा ह्या माणसानं फक्त आपल्या घरासमोरचा विकास केला, बाकी विकास कुठंच केला नाही. म्हणून साहेबांना त्याच्या घराबाजूचा रोड बनवला नाही. पहिले गावातले रोड बनवले, त्याच्यानंतर जर पैसे उरले तर आम्ही आमच्या घराबाजूचा रोड बनवू, नाही तर रोड बनवणार नाही. जसा आहे तसा राहील. नाही नाही, 25,000 कसं आहे. पहिली गोष्ट तर मॅडम, शेतकरी नाराज आहे. काय कर्जमाफी करतो म्हणते. 10 वर्षापासून सत्तेत आहे, कर्जमाफी केली नाही. 15 वर्षापासून केंद्र सरकार आहे, यायचंवालं केंद्रात सरकार आहे. 15 वर्षापासून कर्जमाफी केली नाही. यानं दाखवा कुठं कर्जमाफी केली आहे. शेतकरी नाराज आहे. त्याच्यानंतर युवा जे पोरं आहेत हे नाराज आहे. बेरोजगारी वाढली आहे. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना यानं चालू केली. 1500 रुपयात मॅडम 1200 रुपयाचं सिलेंडर आहे. मग मला सांगा 1500 रुपयात काय होते. काय सांगा ना तुम्ही. जर 1200 रुपये जर सिलेंडर आहे तर 1500 रुपयात 1500 रुपये महिन्याला काय होणार आहे. महंगाई वाढली आहे. लोक म्हणजे नाराज झाली आहे जनता. त्याच्यामुळं हे म्हणते 25,000 कदाचित आला टाइम तर 25,000 मतांना हेच पडन 100%. काय जनता ह्यावेळेस हुशार झाली आहे. बस ह्यावेळेस मयुराबाईंनी 100% आणि महाराष्ट्रात काँग्रेसचं गव्हर्नमेंट बसणार. आमचे नेते राहुल गांधी आले होते. त्यांनी सांगितलं की आम्ही 3 लाखापर्यंत कर्जमाफी करू आणि ते 100% 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार. नाही, घरकुलेचे अर्धे घरं बांधून टाकले आहे. त्याचे पैसे कुठे गेले काय गेले काही जनते म्हणजे सगळं खायचं काम केलं आहे ना 10 वर्ष. बस फक्त लुटा, स्वतःचा खिसे भरले या लोकांना बीजेपीनं. बस माहोल तर प्रत्येकाचा चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने. प्रत्येकाचा चालू आहे, प्रत्येक उमेदवाराचा चालू आहे. हो, महाविकास आघाडी बसायला पाहिजे. आता महाविकास आघाडी बसायला पाहिजे. महायुतीची कामं आवडेल. महायुतीचे कामं नाही आवडले. काय नाही आवडेल. भरपूर आहे. आता काय सांगा, त्याच्यात बेरोजगारी वगैरे सर्व टोटलच आहे. महागाई आहे. लाडकी बहीण दिली पण इकून दिली, पण इकून काय झालं. काढली नाही कोण. टॅक्सेस वाढले ना. लाडली पण दिली, काय झालं स्टॅम्प हे होता आपला 100चा ते 500चा केला. तर परत काढून घेतला. कुठं ठेवली लाडली बहीण. तेलाचे जे भाव होते 1500 रुपये ते आता 2400 रुपयावर गेले. महागाईच वाढत आहे ना. 1500 रुपये देणं आणि इकडे 3000 रुपये करून काढणं असं त्याच्यानं काय आता काही सांगता येत नाही. महाविकास आघाडी बसली तर चांगलं होतं. कोण आहे महाविकास आघाडीसोबत? मयुरा ते काळे आहे वाटते. पाहू आता काय. बीजेपी तर सध्याच्या पोझिशनमध्ये स्ट्रॉंग आहे. सुमित दादा वानखेडेचे तसं तर कार्यकर्ता दोन्ही नाही आहे. ग्राउंड लेवल कोणाचंच वर्किंग नाही, दोघांचं पण नाही. नाही कामं तर वास्तविक पाहिले तर आर्वी विधानसभा क्षेत्राचा विकासच नाही झाला आहे. तुम्ही फिरून पहा, कुठेही पहा, काहीच विकास नाही. नाही तर काय रोजगार आहे ना, काहीच नाही, काहीच नाही. फक्त आश्वासन देते, बाकी काहीच नाही. काय सांगत. कोण पाहिजे? तुतारी तुतारी पाहिजे. काँग्रेस. काँग्रेस. मयुरा ते नवीन आहे म्हणते. मग सुमित दादाही नवीन आहे. सुमित्राताई नवीन आहे. हे पहा यायचं तुतारी आली आली रे आली रे तुतारी आली आली रे आली तुतारी आली आली रे आली रे तुतारी आली आली तुतारी कशी? तुतारी तुतारी आली 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 अरे चालली तुतारी तर. तुतारी आली निवडून. हा पक्की आहे तुतारी, पक्की आहे. पक्की आहे पक्की. बीजेपी गेली गेली गेली. तुम्ही सांगा बा तुमच्या तुम्हाला काय माहिती पाहिजे आमच्या आर्वी बद्दल. आर्वी मतदारसंघात विकास कामं झाले काय? जनता खुश आहे काय? जनता वगैरे तर खुश दिसत नाही आहे. कारण माहिती आहे का, इथं जे जवान मुलं आहे त्यांच्यासाठी कामं नाही आहे, रोजगार नाही आहे. आणि सर्व आपले शौकामुळं इथली जवान पिढी सर्व खतम होऊन राहिलेली आहे. दारूबंदी वगैरे काही नाही आहे, दारू चालू आहे. आणि दारूमुळेच सर्व जवान पिढी जे आहे ते पूर्ण नष्ट होऊन राहिलेली आहे. यांना जबाबदार आपण म्हणू शकतो गव्हर्नमेंटच आहे. वर्धा जिल्ह्यामधला सर्वात मोठा तालुका आर्वी आहे.
मतदारसंघही सर्वात मोठा आर्वीतलेला आहे. आर्वी मध्ये आतापर्यंत जसे आमदार बी भरपूर राहिलेले आहे. आता अमरभाऊ खासदार झालेले आहे. तरी इथला आधीपासून विकास काहीच नाही आहे. तर आता अमरभाऊ खासदार झाले त्यामुळे काही ना काही विकास होऊ शकते याच्यानंतर. रोजगार जर आला तर इथले जे मुलं शौकाच्या जवळ चाललेले आहे ते थोडेसे लांब जाईल, म्हणजे कामात बिझी राहील. त्यानंतर आपले घरदार व्यवस्थित चालल इथे, कारण की सर्व पोरं कसं आहे 10 रुपये कमावून नाही राहिले, दारू मध्ये 100 रुपये कमावून राहिले. माझी ती एकच इच्छा आहे का इथे काहीतरी कोणी पण रोजगार यावं आणि इथल्या जवान मुलांना म्हणजे चांगला एक तर प्लॅटफॉर्म भेटते, त्यानंतर चांगला कामधंदा लागत, त्याच्यानंतर सर्व त्यांच्या घरच्या सुखसुविधा चांगल्या चालल. म्हणजे एक युवकांना अपेक्षा मयुराताईकडून आहे का वानखेडेकडून? आता काही अशी आपण काही सांगू नाही शकत का. सर्वात जास्त तर मयुराताईचं सर्वजण नाव घेऊन राहिलेले आहे का मयुराताईंचा विजय झाला पाहिजे. आता कसा नवीन व्यक्ती कोणतरी आल्याच्या नंतर काही ना काही विकास होऊ शकते, कारण की त्या माणसाला बी चान्स द्यायला पाहिजे असं सर्वांचं मत आहे. आर्वी मधून पहिलेच लेडीज आहे. आर्वी मधून पहिली लेडीज आहे आमदार. हे माणूस चांगला आहे अमर बाबू. हा 2 गोष्टी ऐकते. हो, त्यांना 2 शब्द बोलले गुप्ता ऐकून घेते, बाकीचे अरे राई करते. असं चालणार आहे का अरे राई? कसं आता दादारोजी जे होते ते चांगले कार्यालय माणसं होते, पण चांगले आमदार होते. आता दादारोजी अपक्ष उभे झाले अमित शहा साहेबाला दिसते का हे अपक्ष उभे झाले यांनी मागं घ्यायला लावा, पण हे नाही दिसत का त्यांना आर्मी मध्ये काही बेकारी किती आहे. याच्यावर त्यांच्यावर काही करा म्हणा, तर आम्ही समोर पाहन. दादारोजीचं तर कार्य चांगले आहे. त्यांना वाटते म्हातारा माणूस बाबा सरकार नाही चालू शकत, तर मग आपले घरी जे बाबा आहेत ही म्हातारे राहते, मग त्यांना घरचे बाहेर हाकलू शकतो आपण. येईल तर म्हणा तुतारी येते म्हणा. आर्वी तुतारी मयुराताई काळे कोण? सुमित वानखेडे. सुमित वानखेडे आता काय नवीन आहे आता ते म्हणून आता काही लोकांचा कॉल आहे का बाबा तुतारी आली पाहिजे, खासदारी त्याच घरी, आमदारी त्याच घरी. म्हणजे जे एक काम व्हायचं आहे ते नाही आमदार न केला तर खासदार करणार. तरीचा जे काही नाही, हे आल्यावर कसं आहे, हे मुंबईला जाणार आहे. कसं जाणार आहे ते झोपडपट्टी जाणार आहे का ते? कोणी राहते तिथं? सुमित वानखेडे कोण? बंबईला राहते घर तिकडे आहे त्याला. आमदारी निवडून इथून चालले जाते. तिकडे जाणार आहे ते. सुमित वानखेडे भाऊ जो आहे ते नवीन आहे ना, तर ह्या वहिनी नवीन आहे, तर अमर भाऊच्या जो घरवाले आहे तर अमर भाऊचा चांगला काम आहे हे आहे, म्हणून त्याच्या साऱ्याने त्या निघू शकते. 100% अशी गॅरंटी आहे का वहिनी निघते. त्यानं जे आश्वासन दिले होते आम्हाला, देवेंद्र फडणवीस आले होते, MIDCचं उद्घाटन केलं, हे केलं ते केलं. आणि दुसरी गोष्ट पुलगाव ते आर्वी रेल्वे लाईन चालू होणार होती, त्याचाही झालता. बॅनर वगैरे छापले, सर्व झाला. मग ते गेली कुठं बा? आमचं हे म्हणणं आहे. सर्वात मागं आमची हे तहसील आहे, म्हणजे हे गाव एकदम मागच आहे. रोजगारीच काहीच नाही इथं रोजगारीमध्ये. आता हे जितके आम्ही कटला चालवणारच आहोत, हे जे बसले आता तुम्हाला दिसतच आहे, सर्व कटले लागलेच आहे. आम्ही ते हातमजुरी आले लोक आहे. आज मजुरी बरोबर नाहीये. आता काय करता, मजबुरी कारण कोणाला द्यास लागेल ना. काय म्हणता दादा? बरोबर म्हणालो मी. आम्हाला सांगा ना, इलेक्शनची हवा कोणाची आहे बा? वा इलेक्शनची हवा आता सध्या सुमित भाऊची चालू आहे. सुमित भाऊ त्याच्यामध्ये प्रहारचे जय भिलकडेची सुरू आहे म्हणते. हा, जय भिलकडे, जयदादा. नाही जयदादाचा आहे प्रचार चालू, असं काही नाही, पण जास्त सुमित दादाचाच प्रचार व्यवस्थित चालू आहे. आता सध्याच्या घडीला सुमित दादा ठीक आहे. ठीक आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे? सुमित दादा. मतदारसंघात कोणी निवडून? येईन भाजपाले. भाजपाले. आता आम्ही वाटतं भाजपाले म्हणून. काँग्रेसवाले नाही वाटत? नाही. काऊन असं? बस आमचा गरीब माणूस आम्हाला चालते. काय नाव आहे? टिटू. असं नाव सांगितलं की पुरं नाव सांगा लागेल ना? पूर्ण नाव त्याचं मोटवानी, टिटू मोटवानी. आमचा एक गरीब माणूस आहे, त्याला आम्ही मतदान करणार. बीजेपी ना काँग्रेस? बीजेपी आता येऊन गेलेले आहे, हे पाहिलंच आहे. आता हे म्हणजे एखाद्या गरीब माणसाला बी चान्स द्यायला. MIDC आणतो म्हणे, रेल्वे चालू करतो म्हणे, साऱ्या इथं इंदिरा चौकामध्ये सोया नेल्या लोकांच्या, पण त्या रेल्वे बी नाही आली आणि ते कंपनी बी नाही आली. काय देणार आहे? आमदार जे होते दादाराव जुकेचे, त्यानं कामं नाही केली.
त्याने बी आता कामं केले त्याच्यापुरते. ते नाल्या बुजवल्या, नाल्या काढल्या, ते लेडीत नाले, त्या नाल्यामध्ये पाणी काढतो म्हणे. ते लोकांच्या घरामध्ये पाणी काढलं ते दादारावजीने बी. हा केले ना, उलटे सीधे कामं केले ना दादारावजींना. दारू आता हे सरकारनं चालू केली. प्या, आम्हाला पैसे आणून देत जा, आम्ही बी लक्ष देऊ. कोणत्या सरकारनं? आता हे बीजेपीनंच म्हणा लागेल. बीजेपीनं. सांगा बाबा काय म्हणता. आमचं मत धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी आणि भारतासाठी बीजेपी, सुमित वानखेड़े. बटेंगे तो कटेंगे. ना बटेंगे ना कटेंगे, लोगों को काट डालेंगे, बस यही है. हे तर जाती धर्माचं राजकारण झालं. काही नाही, बस तोच विषय आहे आता मॅडम. काही नाही राहिलेला आहे. कोण असं? बिलकुल ते तसंच विषय आहे तो. हिंदू मुसलमान भांडण लागून जाईल ना आपल्याच्या. काही नाही होत, काही होत नाही. एक वेळा का त्याची आता सीट आली तर किती मस्त्या सुरू झाल्या. आता काय कोणती सीट? ते कोणती असो, आता जे होईन ते होईन. धर्मासाठी जे चाललं आहे ते चाललं आहे. सुमित वानखेडे. आपल्याला तुतारी पाहिजे ताई. काहून पाहिजे म्हणजे आता पाहून घ्या, एक विषय आलाय त्याचा. आता आमचे घरकुलचे पैसे थांबले होते एका वेळेले. दिल्ली अमर भाऊन काढून 50,000 रुपये थांबले होते. कोण काढले? नाही तर खाल्ले असते आमदारानं. हा, दुसरं काहीच नाही. बिलकुल काही मत असो द्यायचे, तो देव जाणे. आमदार कोण? तोच बनन अमर भाऊ. झाले ना, तो तोच बनन ना, त्याचा विषय तेच बनन ना. आता मग काय आहे, दोघे आम्हाला तेच पाहिजे ना, आमदार आणि खासदार. आमचा विषय मिटला. गेल्या 35 वर्षापासून आमदार दादारावजी यांच्या सोबत होतो, परंतु या वेळेनं ज्या माणसानं 42 वर्षात या वर्धा जिल्ह्यातच जे बीजेपी रोवली आणि त्या माणसावर या पक्षांनी आणि आता नवीन उमेदवाराला या सगळ्यांनी आणि जे कार्यकर्ते होते मोठे मोठे, ते सगळे कार्यकर्ते दादारावजीला सोडून वेळेवर त्या उमेदवाराच्या मागे गेले. आणि ज्या दादारावजींनी यांना लहानाचे मोठे केले, ज्यांची अवकात नव्हती वार्ड मेंबर बनायची, त्याने सभापती बनवले, अध्यक्ष बनवले. पण जाईन मोठा माणूस आपण देवेंद्र फडणवीसचा पी आहे या नात्यानं सगळे सोडून गेले आणि दादारावजीला एकटं सोडलं. त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत दादारावजी सोबत होतो. पण दादारावजी ज्यावेळेस फॉर्म विड्रॉल झाला त्या दिवसापासून आम्ही निर्णय घेतला ह्या मोठ्या माणसासोबत आम्हाला जायचं नाही. कारण या आर्वी विधानसभा क्षेत्रात दोनच असे नेते होते, एक दादारावजी केचे आणि अमरभाऊ काळे. हे दोन असे हिताचे माणसं होते का घरोघरी गरिबांच्या दरवाजापर्यंत गेले, घरोघरी गेले आणि गोरगरिबासोबत सहकार्य केलं. सुखा दुःखात हे दोन्ही नेते सहकार्य. पण आता आमचा एक नेता गेला, आता एकच नेता उरला, तो म्हणजे अमरभाऊ काळे. त्याच्यामुळं मी कालच आता प्रवेश घेतला अमरबाबूच्या नेतृत्वामध्ये. माझी इच्छा नसताना पण हा जो उमेदवार आहे हा फार मोठा माणूस आहे. तो आपल्या इथं कोणीही गोरगरिबाला भेटणं हे शक्य नाही आहे. अमरबाबू रात्री बेरात्री कधी जरी गेले तर अमरबाबू त्यांच्या घरी ते भेटू शकतात. नाही भेटले तरी घरी वहिनी असतात किंवा कार्यकर्ता. हे काम गोरगरिबाचे केव्हाही होऊ शकते. तिथं ह्या माणूस बा तुम्हाला दिसन असं शक्य नाही. पण तुमचं म्हणणं बीजेपीचे किंवा दादारावजी केचे याचे जे समर्थक होते किंवा मग कार्यकर्ते होते हे नाराज आहे? भरपूर 50% लोक नाराज आहे. ते सगळे जण अमरबाबूच्या पाठीशी उभे आहे. अमरबाबूच्या नेतृत्वाखाली मयुराताईला सगळे जण मतदान करून यांना 23 तारखेला पेटीतून सगळं दिसणार आहे. कमीत कमी 20,000 मयुराताई निवडून येणार आहे. हे मी तुम्हाला विश्वासानं सांगतो. कारण गरिबाचा नेता फक्त आता एकच उरला, तो म्हणजे अमरभाऊ काळे. वानकडे येते येते म्हणते बा याला वानकडे. आम्ही बोललो सुतारी येते. खासदार त्याच्या घरचा आहे आणि मयुरी अरे हो, बराबर कामं झाले पाहिजे ना. कामं नाही झाले पाहिजे का? कुठं झाले? काहीच नाही झाले 25 वर्ष. हो, जो 25 वर्षात काहीच नाही केलं येईन. असं आहे, पुण्या गावात सुमेध चालते, पुण्या गावात अमर चालते. हा, असं आहे ते. पुण्या गावात बेलखडे दादा चालते. चौची नसते ना ते. आपण कोणाला जाऊ, आपलं मन थाईत आहे. बरोबर आहे का नाही? आपलं मन थाईत आहे. आपण ज्या पक्षानं पहिलेपासूनचे आहो, जन्मलो तेपासून आपण त्याच पक्षानं चालू. मला काँग्रेस पक्ष आहे. तरी पक्षावर बोललो ना मी. महाविकास आघाडीची सत्ता बसते म्हणते यावेळेस महाराष्ट्रात. तेवढं नाही मला माहित. आम्ही काँग्रेसचो आम्ही काँग्रेसच आहे. वानकडेच आहे. आम्ही तुतारी.
तुतारी महाविकास आघाडी. काऊन असं? महाविकास आघाडीचं सरकार येणार. हा. पण ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राने दणका दिला, त्याच पद्धतीनं यावेळेस सुद्धा महाराष्ट्र भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मयुरा ते नवीन आहे म्हणते ना? नवीन दोन्ही उमेदवार आहे मॅडम, दोन्ही उमेदवार नवीन आहे. परंतु मयुरा वहिनी अमरभाऊच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये पोहोचले आहे. संपूर्ण कार्यकर्त्यांचा, संपूर्ण लोकांचा त्यांच्यासोबत आतापर्यंत संपर्क झालेला आहे. आणि व्यवसायाच्या माध्यमातून असो किंवा राजकीय माध्यमातून असो, त्यांना संपूर्ण मतदारसंघ ओळखतो. गेल्या सातत्याने 22 वर्ष झाले. 22 वर्षापासून ते आपल्या मतदारसंघामध्ये आहे. अमरबाबूंच्या लग्नापासून तर तेव्हापासून प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत त्यांचा कॉन्टॅक्ट आलेला आहे. कसं? शाबास म्हटलं, बरोबर आहे. शाबास. हो. येते म्हणजे येते ते. येते म्हणजे येते. कामं झाले पाहिजे, कामाच्या भरोश्यावर येईल ना. आता 25-30 वर्ष काय केलं पाहिजे ना? काहीच कामं नाही केले म्हणते तुम्ही, म्हणता तुतारी. काही नाही. आर्वीचं उपजिल्हा रुग्णालय असो, आर्वीचं पॉलिटेक्निक कॉलेज असो, संपूर्ण मार्केटचे रस्ते असो, नवीन आठवडी बाजार असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये शाळा असो, शासकीय शाळा असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये अमरबाबूच्या माध्यमातून काम झालं आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिमेंट ओतण्याच्या व्यतिरिक्त म्हणजे प्रत्येक म्हणजे सिमेंट रोडच्या व्यतिरिक्त दुसरं ठेकेदाराला कसं समृद्ध करता येईल याच्या व्यतिरिक्त कोणतंच काम झालेलं नाही. डॉक्टर साहेब असतानाच पॉलिटेक्निक झालं, दवाखाना झाला सरकारी. सुमित भाऊ हाय लेवलचा माणूस आहे. आम्हाला दिवस रात्र भेटणारा माणूस पाहिजे. रात्री अपरात्री जरी आम्हाला कोणतं काम पडलं तर त्याचा दरवाजा आमच्यासाठी उघडा पाहिजे. सुमित भाऊ म्हणजे मुंबईला राहणारे व्यक्तिमत्व आहे. त्याच्यासाठी आताच अपॉइंटमेंट घेऊन जावं लागते, तर नंतरच्या काळात माहिती नाही काय होईल. तर आता चिठ्ठी पाठवल्याशिवाय मॅडम भेट होत नाही. हो, खरं आहे काय? खरं सांगितलं. आता ते सांगून राहिले बा, आपण वानखडे साहेब इतकेच आहे. ते आता समजा 15 दिवसांनी गेलं तर येणं जाण द्यायले, येणं नाही का द्यायला. अगोदरच्या काळामध्ये 2 माणसं होते. दादारावजी होते, आमचे अमरबाबू होते. दादारावजी अर्ध्या रात्री मिळायचे, रोज सकाळी मिळायचे चौकात. अमरबाबू अर्ध्या रात्री मिळायचे, रोज सकाळी मिळायचे. परंतु हे व्यक्तिमत्व जे नवीन आता पार्सल आमच्या इथं आलं आहे, हे वेगळ्याच क्वालिटीचं आहे. त्याच्यामुळं हे आर्वीच्या जनतेला काही म्हणजे योग्य होईल बा असं मला वाटत नाही. काय म्हणता आर्वी मतदारसंघात कोणाची हवा? सध्याच्या परिस्थितीत तुतारीची हवा दिसून राहिली आहे. महाविकास आघाडीचे. बीजेपीची कोण? बीजेपीचे याच्याकरता नाही आहे की बीजेपीला मतं कसे द्यायचे, हे लोक म्हणजे तुम्हीच आम्हाला सांगा की ज्यांना सोयाबीन निघालं तर सोयाबीन बोलावलं. सोयाबीन 3,000 रुपये 3,500 रुपयावर आणून टाकलाय. 3,500 रुपयाच्या सोयाबीन मध्ये कास्तकाराचं कसं नुकसान झालं. व्हायरल आला, सोयाबीनवरती व्हायरल आला होता. सगळं झाल्यानंतर फडणवीस साहेबांना असं म्हटलं होतं की व्हायरल आलाय. पण एवढं झाल्यानंतर या सरकारचं हे लक्ष पाहिजे होतं की व्हायरल झाल्यानंतर म्हणजे जर व्हायरस आलेला आहे तर त्याच्या संदर्भात शेतकऱ्याला कुठेतरी अनुदान देणं आवश्यक होतं. काँग्रेसच्या वेळेस प्रत्येक वेळेस लाल्या जरी आला मराठीवर तरी मात्र कोणालाही त्याची प्रबंध करायला लागत नव्हता किंवा कास्तकाराला मागायची गरज नव्हती. लाल्याचे सुद्धा पैसे येत होते. त्याचप्रमाणे अतिवृष्टी जर झाली तर अतिवृष्टीचे पैसे गावातले लोक विचारायला यायचे पटवाऱ्याला की बा आमचं घर पडलं. तेव्हापासून हे 2014 पासून तर 24 पर्यंत आलेलं सरकार इथं कास्तकाराच्या हिताचं 1% नाही. आता 22 लाख गाठी बोलावल्या आपला कापसाच्या. आता रुईच्या गाठी जर बोलावल्या तर येणारा कापूस काय भाव खपत म्हणजे कास्तकाराच्या. बीजेपी म्हणते आजपर्यंत शेतकऱ्याला जेवढ्या आम्ही योजना दिल्या, जेवढा आम्ही निधी दिला, तेवढा कोणच नाही दिला. शेतकऱ्याला योजना कोणत्या दिल्या? वरून लाडकी बहीण दिली. वरून लाडकी बहीण दिली. लाडकी बहीण इकडे दिली. ज्यावेळेस लाडकी बहीण चालू केली त्याच्या दुसऱ्या दिवसपासून तेलाचे भाव 300 रुपयाने वाढले मॅडम. आणि या हाताने देऊन 1,500 रुपये दिले आणि जवळच्या खिशातून मात्र 3,500 रुपये काढले. महागाई इतक्या टोकाला भूमिका पोचलेली आहे. बायांना 1,500 रुपये तुम्ही दिले पण सिलेंडर मात्र 900 रुपयाला केलं. जे 500 रुपयाला मिळायला पाहिजे जे तुम्ही 1,000 रुपयाला केलं ते 1,000 रुपयाला केल्यानंतर सगळं त्या कास्तकाराच्या घरात किंवा मजुराच्या घरात हे सगळं या महागाईमध्ये सगळं कोलमडलेलं आहे. दुसरी सर्वात मोठी गोष्ट एक आहे की इलेक्ट्रिक बिल फार महत्वाची आहे. की हे जे खूप पट्टे लावून सांगतात बीजेपीवाले लहानातल्या लहान गरीबापर्यंत 4 रुपये 71 पैशाची वीज हे मुद्दाम
1 महिन्यानंतर पाठवतात. 101 युनिट जर झालं तुमचं तर 10 रुपये 6 रुपये युनिट प्रमाणे जास्तीचा पैसा हे लुटून राहिले गोरगरिबापासून. मोठ्याची तर गोष्ट सोडा, पण गोरगरिबापासून लुटून राहिले. आणि वरून असं सांगतात की आम्ही खूप मोठ्या योजना दिल्या. ह्यांच्या योजना फक्तच कागदोपत्री आहे, कुठेतरीच ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंट झालेलं नाही. मग आता तुम्हाला आर्वीत कोण पाहिजे? आर्वीत महाविकास आघाडीचे उमेदवार मयुराताई काळे ह्या उभ्या आहे आणि ह्याच आम्हाला निवडून आणायचे आहे. पण आता भाजपाचं म्हणणं आहे का तेच ते घराणेशाही बरोबर चालवायची आहे, काय? घराणेशाही म्हटलं अगदी बरोबर आहे त्यांना. घराणेशाही ते जेव्हा बोलतात तेव्हा 4 बोटं आपल्याकडे राहते. हे समजत नाही की मुख्यमंत्र्याचा पोरगा त्याला खासदारकीची तिकीट कशी, दानवेचा पोरगा त्याला आमदारकीची तिकीट कशी, रवी राणा त्याच्यात तिथेही 2 पार्ट्या होत्याच. हे करत असताना प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही हा विषय फक्त ग्राउंड लेवलवर आलेला आहे. त्याचा कोणत्याही तऱ्हेचा उपयोग होणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की इथली जी लढाई आहे ते धनशक्तीवर विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. इथं खूप मोठा अमाप पैसा देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठवलेला आहे. खूप मोठं लक्ष्मीपूजन होऊन राहिलेलं आहे. हे सगळं लक्षात येऊन राहिलेलं आहे. आणि लपून कोणते लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कोणी लक्षात राहत नाही. आमचे पण लोक सांगतात की लक्ष्मीपूजन होऊनच राहिलंय. तर चांगल्यापैकी प्रश्न असा आहे की सातारा लुटून आम्हाला पुण्याला दान करायचं नाही. आणि आमच्या अमर काळे साहेबांनी आमदार असताना सुद्धा कोणत्याही ठेकेदाराकडून एका ऍडसाठी सुद्धा पैसे घेतलेले नाही. त्याच्यामुळे त्यांना सातारा लुटायचं नाही आणि पुण्याला दान करायचं नाही. आणि खोटे आश्वासन इतके आहे मॅडम. तुमच्या अमर काळेंनी आजपर्यंत आर्वीसाठी काय काय केलं? हा बरोबर प्रश्न विचारला तुम्ही. आर्वीसाठी सुरुवातीला तर पहिले इथे ITI आणली. जे अमर काळे साहेबांनी काम केलं हे फक्त जनहिताच्या दृष्टिकोनातून केलं. राजकीय हेतू जाग्यावर ठेवून नाही केलं किंवा राजकीय हेतू समोर ठेवून हे अशा पद्धतीची काम केलेली नाही आहे. कारंजामध्ये ऍक्सिडेंट झाला तर नागपूरला किंवा अमरावतीला न्यायला लागत होतं, तिथं ट्रामा सेंटर ओपन केलं. संत्रा पॅकेज ओपन केलं. 500 एकराची MIDC तिथं केली. 500 एकराची MIDC केल्यानंतर तेव्हापासून सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा होता की इथं कोणता तरी मोठा प्रोजेक्ट आणायला पाहिजे. जर हे असं जर सांगतात तर सुशिक्षित बेरोजगाराच्या संदर्भात यांनी आतापर्यंत 2014 पासून तर 24 पर्यंत एकही उद्योग तिथं मोठ्या तऱ्हेनं आणलेला नाही. 500 एकराची MIDC आजपासून 10 वर्षाच्या अगोदर इथं सन्माननीय दिल्लीचे नेते असं बोलले होते स्टेजवरून की MIDC झालेली आहे, फक्त मुख्यमंत्र्याची सही घ्यायची राहिली. माझं असं म्हणणं आहे की 10 वर्षापासून आजपर्यंत 8 वर्ष यांची सत्ता होती आणि त्या 8 वर्षामध्ये मुख्यमंत्र्याची सहीच झाली नाही. आणि इलेक्शन आल्याबरोबर असं सांगतात की MIDC आम्ही करून राहिलो. म्हणजे आणि ह्याच्या अगोदर पंतप्रधान मोदीजी इथं आले होते तळेगावला. त्यांनी असं सांगितलं की आमची इथची जी रेल्वे आहे त्यासाठी खूप मोठा भरमसाठ पैसा निधी दिलेला आहे. अजूनपर्यंत निधी आलेला नाही मॅडम. पण फडणवीस साहेबांनी हे म्हटलं होतं म्हणते की 23 जर तुमचे उमेदवार 23च्या 23 हे आले तर ते आपली चाबी तिजोरीची चाबी इथे आर्वीमध्ये आम्ही देऊन टाकू. तिजोरीची चाबी कोणाला दिली हे माहित नाही, पण तिजोरीची चाबी अशा लोकांना दिली की ज्या पंतप्रधानांनी सांगितलं की 70 कोटी रुपये खाल्ले, ज्या माणसाने 70 कोटी रुपये खाल्ले असं नरेंद्र मोदी 3 दिवसाच्या अगोदर बोलले. त्यांनाच मात्र चाबी महाराष्ट्राची चाबी अर्थमंत्री म्हणून अजित पवार साहेबांना दिली. हे सगळेचे सगळे जेवढे काही चोर डकेट त्यांच्या मताप्रमाणे, आम्ही म्हणत नाही, हे त्यांनीच म्हटलेलं आहे. त्यांनी ज्यांचा वल्गना केली की हे डकेट आहे, ह्या सगळे डाकू लोकांना जवळ केलं आणि त्याचं सरकार बनवलं. पण लोकांचं म्हणणं आहे मयुराताई नवीन आहे, त्याला एवढा काही अनुभव आहे नाही. मयुराताई नवीनच नाही आहे. खासदार अमर काळे त्यांचे पती आहे, त्यांचा वारसा त्यांना लागलेला आहे. त्याच्यामुळं जर मयुराताई जर निवडून आल्या तर इथं मुंबईच्या कामाच्या संदर्भात आणि दिल्लीच्या पाठपुराव्याच्या संदर्भात दोन्ही जण एकाच ठिकाणी आम्ही काम करू आणि तिथं कोणत्याही कार्यकर्त्याचा अशी अवहेलना होणार नाही. आणि आता आणि इथं परिस्थिती वेगळी आहे मॅडम. त्याच्या पलीकडे सांगत झालं की आमच्या अमर काळेच्या इथं तुम्ही जर गेलेत तर तुम्ही जर अमर काळे बाहेर नाही दिसलं तर आमचा कार्यकर्ता आतमध्ये जाते. पण नवीन जे उमेदवार आहे सुमितजी वानखडे यांच्यासाठी एक लाईन लावा लागते. अजून ते म्हणजे आमदार व्हायचेच आहे पण लाईन लावा लागते आणि लाईन लावायच्या अगोदर चिठ्ठी द्यावी लागते की साहेब आम्ही येऊन राहिलो. म्हणजे अशा पद्धतीचा एवढा दुराभास आहे. त्या दृष्टिकोनातून इथं खऱ्या अर्थानं दादाराव हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला आधांतरी टाकून दिलं. खऱ्या अर्थानं
दादारावजी केचे यांनाच तिकीट, आम्ही जरी विरोधक असलो किंवा कोणी विरोधकही हे कबूल करत की दादाराव केचेनेच इथं बीजेपी तयार केली, पण बीजेपीचं असं धोरण आहे की एकदा झाड ज्यांनी लावलं, आता चांगले चांगले अनुभव आहे, तर ज्यांनी उपपंतप्रधान माणसासारखाले जर त्यांनी बाजूला ठेवलं तर इथं ज्यांनी झाड लावलं फळं यायला लागले बरोबर मृत्यू तयार झाले नवीन नवीन. आणि हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्या बाबतीत आम्ही असं बोलणं हे उचित नाही आहे. तुम्ही काय बोलता मला सांगा. विचारा, मी सांगतो तुला. काय कोणाची हवा आहे सध्या? सध्या तुतारीची हवा आहे. तुतारीचीच आहे. मतदारसंघामध्ये जो महाराष्ट्र शासनाने जो फटका मारला गेल्या 3 वर्षामध्ये, गेल्या 2014 पासून आतापर्यंत 2 वर्ष जर वगळले तर महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं शासन आहे आणि सातत्यानं युवकाच्या पाठीवर रट्टा, शेतकऱ्याच्या पाठीवर रट्टा, महिलांचा सन्मान जो यांनी जो दाखवून राहिले की ह्या सगळ्या गोष्टीमुळे जमिनीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार असं रोजगार नाही म्हणते तुमची तर? अजिबात रोजगार नाही. दारू सुरू झाली? मोठ्या प्रमाणात दारू बंद होते ना तुमची तर? दारू बंद होती, या लोकांनी दारूचा अमाप वापर करून राहिले यावेळेस इलेक्शनच्या वेळेस, तर त्याच्यापेक्षा आहे. म्हणजे धाब्यावर पाठवल्या जाते. आम्ही जेव्हा पाहतो ना बाहेर, तर सगळेजण 5-50 जण धाब्यावर पाठवून गरिबाच्या मुलांना खरंच अशा पद्धतीचं वळण लावणं हे सामाजिक दृष्टिकोनातून योग्य नाही. तो कोणताही उमेदवार असो, हे योग्य नाही आहे. आणि आता अजून नव्याने गोष्ट सांगतो तुम्हाला की आता 22 लाख टन तुरीची डाळ आणि उडदाची डाळ बोलावली. तूर निघायचीच आहे. म्हणजे हे जे सरकार आहे, हे सरकार टोटली शेतकऱ्याच्या विरोधात आहे. त्यातल्या त्यात इथं आउटसोर्सिंग मधून पोरं लावले, जे की खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जागा रिक्त आहे. आणि आउटसोर्सिंग मध्ये पोरं लावले, 15,000 रुपयाचे मॅडम पोरं लावले. सकाळी 7 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत MSCB मध्ये काम करतात. इव्हन वेळ जर पडली तर त्यांना रात्रीचे 12 वाजता सुद्धा जावं लागते. आणि हे फक्त तरुण रक्ताचं रक्त पिपासू सरकार आहे, शेतकऱ्याचं रक्त घेणारं सरकार आहे. इव्हन एवढंच नाही तर शेतमजुराचं सुद्धा रक्त पिपासू आहे. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत तर पूर्ण हे विरोधातलं सरकार आहे. आणि कोण्या नाकानं असं म्हणतात की आम्हाला मतं द्या, हेच काही कळत नाहीये की कोणी, म्हणजे आम्ही मतं देण्याच्या संदर्भात जर विचार केला की ज्यांनी कमाई करून ठेवली 70 वर्षात यांनी लुटून टाकली. पण केंद्रात आता बीजेपी आहे तर जनरल बीजेपी कुठं आहे? केंद्रात हो, आता केंद्रात आहे ना. मग राज्यात असं असली तर बरी बात. नाही, राज्यात कशी राहणार आहे? असं नाही आहे की आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याच पद्धतीने आतापर्यंत केंद्रामध्ये सत्ता त्यांचीच होती आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता त्यांची. काय डेव्हलपमेंट केलं? मुलांच्या बाबतीत काय केलं? इंजिनियर झालेला पोरगा 15,000 रुपयानं काम करून राहिला मॅडम. काय वाटत असेल त्याला? मायबापानं जे कष्ट केले त्याचं काय, तुम्ही तर जागा रिक्त असून सुद्धा तुम्ही त्या मुलांना लावून घेऊ शकत नाही. आता डाटा ऑपरेटर पुरी लावल्या तुम्ही. डाटा ऑपरेटर मध्ये 3,000 आणि 5,000 रुपये देऊन राहिले. घर चालते का 3,000 आणि 5,000 रुपयात? तेल जर आणलं, गॅस जर आणला तर ती 5,000 रुपये निघून जाते. अशा दृष्ट नीतीच्या लोकांना या जनतेने खऱ्या अर्थानं हे हाकलून दिलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सरकार इथं स्थापन झालं पाहिजे, या मताचा मी. बरं, मी काय म्हणतो, शिवाजी चौकात पाहिजे ना कार्यक्रम. ती निवडून येते का मग? बहुतेक कन्फर्म नाही. कन्फर्म म्हणजे आता विश्वास बोलून राहिला का निवडून येते. निवडून येते असा तुमचा विश्वास आहे. काकाला विश्वास आहे मयुराताई निवडून येते म्हणून. बाकी आर्वीकरांच्या तुम्ही प्रतिक्रिया ऐकल्याच आहे, काय काय म्हणणं आहे, काय काय नाही. मस्त आहे आर्वी मतदारसंघ, मजा आली आर्वी मतदारसंघात. तर काय वाटते तुम्हाला व्हिडिओ पाहून? काय वाटते? बाकी तुम्ही आर्वीतले असाल तर तुम्हाला काय वाटते की कोण येते निवडून? कमेंट बॉक्स मध्ये सांगा जरा आम्हाला. बाकी 19 तारखेला तर मतदान झाल्यानंतर मग समजतेस निकाल आल्यावर. मस्त होता मतदारसंघ, मस्त होता. मजा आली की तुम्हाला व्हिडिओ पाहून? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा व्हिडिओला आणि लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय, धन्यवाद.